नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ सर्वांना। तर बघा, 14 जानेवारीला आलेली आहे मकर संक्रांती आणि या मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्याचं धनु राशीतून मकर राशीमध्ये संक्रमण होत असतं। बुधवारी 14 जानेवारीला 3:06 हे होणार आहे। बघा, संक्रांतीचा पुण्यकाळ जो आहे तर तो 3 वाजल्यापासून ते 3:06 ते सायंकाळी 6:20 पर्यंत असणार आहे आणि या वेळेमध्ये आपल्याला देवी देवतांना ओसायचं आहे, त्याचसोबत एकमेकींना वाण द्यायचं आहे। जर शक्य असेल तर या दिवशी तुम्ही हळदी कुंकू जे आहे तर ते या वेळेमध्ये करू शकता। फक्त किंक्रांतीच्या दिवशी आपल्याला हळदी कुंकू जे आहे तर ते करायचं नाही, कारण की संक्रांतीची कर असते असं देखील मानलं जातं। त्यामुळे या दिवशी हळदी कुंकू जे आहे तर ते चुकून सुद्धा करू नका। यानंतर आपण रथसप्तमी जे आहे तर या रथसप्तमी पर्यंत हळदी कुंकवाचा कार्यक्रम जो आहे तर तो नक्कीच करू शकता। त्यासोबतच बघा, संक्रांतीचा जो पुण्यकाळ आहे त्यामध्ये दान धर्म करण्यासाठी अतिशय शुभ मानला जातो आणि या मकर संक्रांतीच्या दिवशी कोणत्या 3 स्त्रियांनी हळदी कुंकू जे आहे तर ते चुकून सुद्धा करायचं नाहीये, कोणते नियम पाळायचे आहे याविषयीची संपूर्ण माहिती असलेला व्हिडिओ मी एक आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे। ज्यांनी कुणी तो बघितला नसेल त्यांनी आवर्जून बघा। आता हा व्हिडिओ कसा बघायचा आहे, खाली तुम्हाला जो त्रिकोण दिसतोय ना तर त्या त्रिकोणामध्ये लिंक दिलेली आहे त्या व्हिडिओची, तिथे तुम्ही क्लिक करा आणि तिथून तो व्हिडिओ बघू शकता। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून ठेवा। सर्वांना श्री स्वामी समर्थ।